काय म्हणते म्हणलं बडभाऊ, काय नुकसान गिकसान काय विषय काय आहे म्हणलं ते. अरे नसते कामा लागणार बाबा का आता. मग काय बुडीला मला जाऊ नको गेलीस तिथं आता. तिथं जाऊन आता भांडण केल्याशिवाय राहते का मुठी. भांडण केलेच म्हणते. ते झालं बा मोठे त्याच्यावर काम काढलं म्हणते बा. गाडी ते काय क्रॅश पाडले म्हणते. 4-5 हजाराचं नुकसान गेलं म्हणते. तुम्ही या असं आता काहीतरी म्हणणं आहे द्यायचं. आता संख्येच्या बुड्याला फोन करायला लागत. आता त्याची आई तिथं आहे म्हणते. माझी बुडी तिथंच आहे. 2 लेकरं शिकाले. 5-6 हजार स्वयंपाक कराले. काय का कसं रे म्हणलं काय मग आता काय करायचं म्हणलं काय साठी बोलावं मग त्यानं. काय सांगत नाही जरा आमचं कसं कार्य कर. बरं पावा तुमची बुडी बाईला असं केलं. भांडखोळ केली. एक तर खोली सोडा नाही तर मग पैसे द्या या बुडीला घेऊन जा. तर मग आता कोण चालतं तू त्या येले करणं संख्येच्या बुड्याला फोन कर. तू संख्येचा बुडा चालले जा दोघं जण घ्या निपटारा करू. त्याला तर बोलावलंच ना. त्याला फोन करा म्हणते ना. मग दोघं तिघं या म्हणे तुम्ही काय ते क्लिअर करा म्हणे मॅटर. त्याला फोन लावा लवकर आपल्या संख्येच्या बाबाले. ते सांगून द्या त्याला. दोघं जण चालले जा उद्या निपटून टाका ते. बरोबर पाय तुम्ही फोन लावतो मी 1 मिनिट. हो त्याला सांगून द्यायला लागणार टच करायला लागणार. मग उद्या बरोबर मामा काम आहे नाही का. आत्ताच लावतो ना 1 मिनिट. हॅलो हा बोला कोण बोलता. अरे मा झुमर घर फिरवे काय राजा मासा तुम्ही. काय तुमच्या घरच्या बाईला काय पाठवलं तिथं. आपल्या जगाच्या खोलीवर काही गरज होती का. आता मा बुडी तिथं गेल्यावर काही गरज होती. अरे बाबा राजा हे रामपूरवाले म्हणा हाटू. अरे राजा तुम्हीच तर पाठवलं हो. तुम्हीच तर फोन केला मला. तुमची जबाबदारी नाही का असं नाही का 8 दिवस काढत ना का. तुम्ही ते शांतारामने फोन नाही केला का मला. मग की बा तुमच्या घरच्या बाईला स्वयंपाकाला पाठवा म्हणून मी राजा कामं धंदे सोडून हिंगा आता किती टन झालं वावरात डवरे माणूस सुरू आहे. आता बाया मजूर येऊन नाही राहिलो. मग आता मी तिथं पाठवून दिलं. आता तिथे तुमची बुटी हटर होती राजा. सांगा आता वक्ताची माणसानं काय करावं. हो ना मग भाई बुटी पोहोचली तिथं आम्हाला सांगत राहील बुटीनं. मग आता बुटी तिथं पोहोचल्यावर तुम्ही तिथून वापस चालला जात असतं. तुम्ही काय थांबले तिथं. थांबले म्हणजे आता मी त्या सोयीने गेलो ना. मग माझ्या घरची म्हणे बा मी टेलरिंगचं काम करतो म्हणते तिथं. कपडे लट्टे शिलाई मशीन सगळं टालटामुरा घेऊन गेलो ना मी तिथं. तिथं गेल्यावर मग समजलं. मॅम इले सांगितलं बा समजून सांग बुटीला वापस पाठव. पण बुटी यायला तयार नाही तर मग ते काय करणार आहे त्याला. पण आता रस्ता काम निघालं ना. मग काय तर मग आता फोन केला म्हणलं त्यानं आपल्याला. ते तिथं बोलावलेला मीटिंगले. काय ते डायरीवाळा करा म्हणे बा. एक तर खोली सोडा म्हणे. काय आहे ते काहीतरी प्रकरण झालं म्हणते. नुकसान केलं म्हणते बा पोट्ट्यानं. पण काय आहे काय नाही ते पाहायला जावं लागते उद्या. माय बहीण तू अवकाळी तू पोट्टे तसं काय कर बा. काय केलं म्हणते ना आता. काय ते गाडीचं काहीतरी नुकसान आहे म्हणते ते. 2-4 हजार झोड पाय म्हणले. आता काय होते काय नाही उद्या पाहा लागते. तुम्ही येता मला बघा आपण दोघं तर चालले जाऊ मग नाही का. कसं ते निपटाच लागत आपण. नाही ना बा व्याजाचे पैसे ना शेती करून राहिलो मी. लाख रुपये काढलेला राजा. हे पडीत पाटक माया शरीर लई झालं ना वावरात. अजून पाणी आलं राजा माय भोकांडाचं वावर माया. मी काही येत नाही रे बा. तू काय काम कर. एक काम कर तू शांताराम ना हे तुला सल्ला दिली का नाही की पाठवा बुडीले तिकडे पाठव इकडे पाठव. त्याला म्हणा बा तुझ्या मेवना आहे राजा काहीतरी निपटारा कर म्हणा तू. त्याला ते पाठवून ते होते आपल्याच्या होत नाही ते म्हणता नाही का. हो का म्हणजे आपल्याला ते कसं आयर येणार नाही रे. लय मातीत घालायचं होते नाही का. ते काय ते माणूस कसा माहित नाही तुले. मी गेलो होते त्या दिवशी चायने पाठवते कोणाला आणि पैसे मला उपसाचीच करते. मग काय त्यापेक्षा बा ते शांतारामले म्हणा तुझ्या मेवना आहे बा काही ते 2 शब्द गोष्टी सांगून घे आणि तुझ्या बुडीला म्हणा घरी चालली आहे म्हणा. विषय मोकळा कर. तसंच करायला लागते आपल्याला. ताल बसत नाही काही नाही का. आपल्याला 5,000 मागायचा होती. बरं ते शांताराम घरगरीच पाठवतो मी. त्याला म्हणतो तुमचा मेवना आहे निपटा दे. ठीक आहे मग जातो मी आता भेटतो द्यायला इथंच आहे. आता माझ्या फवारा चालू होता. इकडे सुती लावून देतो चालला जातो. ठीक आहे कुठं बसता आपल्या मागायला आवडलोचे. तेच म्हणलं तुझ्या बुडी लवकर घरी घेऊन ये. ठीक आहे मग ठेवतो मग. कुठं म्हणलं कुठं जायचं कुठं. ते तुमच्या मेवऱ्याच्या घरी काय ते माझी बुडी गेले का हो. सरा घोर केला ते. तुम्हाला म्हणलं त्या दिवशी काहीतरी करा तर तुम्ही बाबा हातावर आहे आता. शेवटी जे वाजते झालंच ना तिथं. माहित काय आता वाटत 2 दिवस सुधी नाही गेले का बा. काय झालं म्हणते आता मग. काय झालं म्हणजे आता पहिले झबकलीच म्हणते. गाडी ठेवू का असं ठेवू का असं तसं सांगे बाबा भाऊ. नंतर मग आता ते मध्ये बा पुट्ट्याला मध्ये त्याच्यावर त्याला कावरला मध्ये बा सर मध्ये बेदम करून टाकला मध्ये ते. आता त्याला काय झालं गाडीला काढले मध्ये क्रॅश. तर 2-4 हजार 5 हजार फटका आहे म्हणे. तुम्ही लवकरात लवकर या म्हणे निपटारा करा म्हणे. हे मला काही सुचून नाही राहिलं म्हणे. बळभाऊ म्हणे कोणत्या हालती तुम्हाला उद्या या लागते म्हणे. असं त्याचं म्हणणं आहे. वाटेच ना मले त्याची भेव होता म्हणूनच मी एवढं कोशिश करू का नाही जाऊ नको देऊ बा. शेवटी बुडीनं जे करायचं ते केलंच का नाही. आता मी काय निपटणार आहे याच्यात. निपटा जोगता आहे का याच्यात नाही काही. तू जा आणि ते संकेतच्या बुडा 2 जण चालले जा तुम्ही. निपटून घ्या. मला काय सांगून राहिले तुम्ही. काय रे आम्ही जर गेलं तर आम्हाला नाही तोडते ते. मग आमच्या पैसे आहे का इतके. तुम्ही जा असं तसं गोळ गेला तुम्हाला माहिती आहे कसं गुडायला लागते मला लोकायले. तुमच्या बेवड्याला म्हणा गरीब परिस्थिती आहे घाटीत काम आहे म्हणा. जाऊ दे म्हणा जे झालं ते झालं म्हणा. आता लहान लेकर आहे म्हणा. काय देवाघरची फुलं असते म्हणा ते. असं करून ते निपटारा करून चालले आहे तुम्ही. आणि बा बुडीला म्हणा चाल म्हणा घरी विनाकारण इथं थांबू नको म्हणा. शांताराम भाऊ तुम्हीच जा. ते कसं याला घटणार नाही. मासारखेले कसं जाल पुरत नाही तिथं. आणि ते संकेतचा बुडा येत नाही म्हणजे त्याला फोन लावला होता. तुम्हीच जा आणि आपलं दूध घेऊन जाताच काही सकाळी तेवढं मग तिकडे शॅम्पल मारून द्या. ना इकडे आज तिकडे वीर आहे ना मले. ते मामे हो ना तुम्ही माझ्यावरचे. मला नाही इकून बोलतायत नाही तिकून बोलतायत. एक तर माझ्या घरची मनाची तुम्ही काय मनात पडले मग. शेवटी तुम्ही मेवनाच होईन ती बी. म्हणून म्हणलं कसं आहे जे आहे ते तुम्ही कसं तरी निपटावं. आता मी त्याच्यात तर काही बोलूच शकत नाही काही. अरे जा परक्याच्या तुम्ही सोयरी का करता असं करता तसं करता सांगा द्यायले. जा ना तेवढं काम करा राजा. नाही मी तर नाही जात म्हणा. पण तू एक काम कर. हो कंदील बुडा रिकामा आहे राजा. हो इथं खोपडी बशी बसून आहे सरपंचच्या. हो ते रिकामा आहे. जरासा कसा बोलण्यातही जरासा चलाक आहे. हो त्याला घेऊन जाय तू. हो त्याला म्हणा बा उद्या तर काही काम नाही म्हणा. जा तेवढं काम करा म्हणा बा. 200-400 रुपये तिकीटले जरा देतो म्हणा तुम्हाला काही विषय नाही. जेवण खाऊन करून मस्त येते मग ते.
असं म्हणता नाही का? हो राजा, तुम्ही नाहीच म्हणता मग नाही का? बरं, मग ते कंदील बुडा आहे आता तुमच्या नंतर त्याचाच नंबर लागते नाही का गावात आपल्या हुशारमध्ये? बरं बरं बरं, त्याला भेटतो मग. कुठं इथं आहे का? बरं, सरपंच खोपडीपाशी. मग अशी झाला ते तिथं बसलेला आहे करते आपलं इकडे तिकडे फोन कोणाला व्याजाचे पैसे दिले तर पाहिजे बा महिना भरला रे बा ते चालू आहे त्याचा आता जाय तू तिथं भेटले एक एक महिना तर जवळपास व्याजाचा होऊन राहिला आपला नाही का पण आता अजबरावचा 1,00,000चं 5,000 रुपये व्याज पकल्यासारखंच आहे आता ते समजा सोयाबीनवर भेटते माऊलीची नगदी दर महिन्याला देतो म्हणे आता नाही का त्याला मागा लागन झुंबरचा ससरा आहे त्यानंही नेले आपले 25,000 रुपये त्यानंतर अजून ही 2-4 जण बस झालं आता कसं आता बहुतेक आता 5-6 दिवसांना वसुली करावच लागते चला आता काही नगदीवाले आहे काही समजा सोयाबीनवाले आहे नाही का जाऊ तिकडे कायचा हिशोब सुरू आहे बरं नाही का व्याजाचा सर? अरे काय काय आहे म्हणलं, कायचा हिशोब सुरू आहे? काय नाही मिरच्याचा हिशोब मिरच्याचा हो ना काय करता आता कोणाच्याकडे उधाऱ्या काय आहे काय नाही आणि ते आपले व्याजावले काही पाहिजे म्हणलं बा तुला मी कसं पहिले नाही म्हणलं पण त्या सासऱ्याला मग मागून दिलेच मी पैसे 25,000 रुपये तर म्हणलं ते पाहिजे म्हणलं बा लवकर देतो म्हणलं ते त्याचं व्याजगीज कसं दर महिन्याला देतो म्हणतो सासरा म्हणे तर ते जरा आता महिना भरत आला म्हणलं त्याचा लकलक नका करू ना तुम्ही, महिना भरू द्या जरा, कमीत कमी महिनाच भरू द्या. बरं आपलं काय नाही पैसे पैसे करता. बरं मी काय म्हणतो एक काम करा राजा तुम्ही, हा उद्या आहे का रिकामर आहे का तुम्हाला उद्या? 200-300 रुपये देतो मी तुम्हाला, तसं काय फुकट नाही बरं, मजुरी भाग देतोच मी. अरे काय उद्या आता बरं काय काम काय म्हणलं काम पाहून सांगतो काय म्हणणं आहे तर काय काम काय काय नाही जरा असं निपटारा करायचा आहे. ते कसं बाई बुटीकाची तिथं गेली ना आपल्या त्याची इथं मारमोडीच्या घरी आपले शांताराम भाऊचे ते मेवणं आहेत ते, तर तिथं जरासं काय झालं पोट्ट्याला गेला इचकपणा, गाडीला काहीतरी क्रॅशेस पाळले तर ते चिडला जरासा बळभू म्हणजे बा या तुम्ही ते निपटारा करा. तर आम्ही जर गेलो तर आम्हाला जास्त पैसे मागायचा होय, तर तुम्ही सांगा बरोबर 2-4 बॅगा भेरल्या म्हणा त्याच्या असं तसं व्याजाचा पैसा आहे बरा त्याला कसं करून निपटारा करून आपल्या माबुडीला समजावून सांगा म्हणा कसं आहे चाल बरा घराकडे मग जाय तिकडे पोराले माबुडीला म्हणा एसटी चालली म्हणा. मग म्हणजे तुम्ही एकटेच नाही म्हणा तुम्ही बी न समजा मावशी बी दोघं जण जा कसं समजावून सांगा आमच्या सासूबाईले बरोबर क्लिअर करून मॅटर चालले तरी नाही का होणार शांताराम म्हणून गेली म्हणून बुडी तिथं होतंच वाटलं म्हणजे मला आता काहीतरी उपस्थिती होणारच आहे भांडणं केली असं गेल्या गेल्यास अरे मी म्हणतोय पा पोरानं काही नसेल केलं आता बुडीनं तर भांडणं नाही केलं ना भांडणं घेण्याच्या नाही झालं ना काही भांडाचं भांडाचं नाही झालं पण ते फुट्ट्यानं जरा सर नुकसान केलं का नाही बरोबर. मग ते कसं बाबा काय कसं करा बरोबर म्हणलं तुम्ही जा तिथं सगळ्याची आई आहे त्याला म्हणा तुम्ही थांबा बरा साहेबागाले 8 दिवस आणि बाबुडीला म्हणा तुम्ही चालले असं तुम्ही काहीतरी मॅटर निपटा. नाही बाबा आपलं कामच नाही का हो ना भारत पाकिस्तानचा वाद मिटन पण यायचा वाद म्हणजे कसं सोडणं म्हणजे लय कठीण आहे नाही का हो ना गुंपावे घर फिरवायचा नाही बा म्हणलं आपलं कसं आहे कानाल खडे आहे हो आपण त्या विषयात पडतही नाही बा त्या विषयावर बोलतही नाही आपण कसं आहे तुमच्या बुटी पुढे आपलं काही चालत नाही. काय सारा इतके काम करत नाही इतकं सोपं काम राहायचं फक्त काय त्या भानमुळे खायला लागते तेवढं गोळ गोळ बोललाय बा बोडं खबर आपलं हे बा दुसरं कोणतंही असेल तर सांग बा फुकटात काम करतो मी पण तिथं भांडणं मिटवायला जात नाही म्हणलं आपण बुडी मांगा राहील काय करा म्हणला माहित नाही का आपले भांडणं बिलकुल असा पदर खोसला की बिलकुल मग सुरूच होते बिलकुल फायरिंग एका दमाने AK-47 आहे ना मग आपलं तिथं काहीच चालू शकत नाही बा तू माझ्या एक काम कर सरपंच आहे का सरपंच तिथं काम चालू आहे ते पुलाचं तिथं उभे आहे देवदास आहे ते दोघं तंटामुक्तीवाला अध्यक्ष आणि सरपंच दोघाला घेऊन जा बा आणि प्रकरण निपटून टाक. झुंबर हे बा हेच पुरते आपल्याला कसं आहे देवदास सनसनी आणि आपले सरपंच आहे यायच्या कशा म्हणजे शब्दाला मान आहे हो कुठेही सांगतो ना ते बोलेन तसं कसं करणारे माणसं आहेत तर त्यालाच तू सांगून दे आपण सांगून देऊ तुम्ही जा बा एवढं प्रकरण सॉल्व्ह करा कारण की हे यायच्या त्यानं काही होणार नाही ते फालतू अजून जास्त वाढत जायचं ते ते म्हणे तेच वाटू नाही का हो आता यायला तर ताल बसत नाही शांताराम भाऊ नाही म्हणते हे नाही म्हणते चला मग त्याला भेटू त्याला बाबा काही करा पण जा नाही का चला मग चला. हे काऊन फिरून राहिले का अध्यक्ष काही समजलं का म्हणलं तुम्हाला हे आता हे जवळ मिळवले दोघं जण गणगण हिंडून राहिले तिकडे गेलते आता तिकडे चालले आता इकडे येऊन राहिले हाय काय म्हणलं यायचं काय म्हणजे काहीतरी हाय काहीतरी प्रकरण झालं पण ना पण आता काय झालं काय नाही का आपल्याला काही समजायला मार्ग नाही आता अरे काय रे देवलाल काय मा भाऊ काय इकडे येते का नाही अरे देवलाल अरे इकडे ना काय झालं रे काय मा भाऊ काय म्हणते आता हो ना अरे हो आलो चाल म्हणलं झुंबर जरा 2 शब्द बोलू काय म्हणते काय आहे म्हणलं गडबड काय म्हणलं हो जरा कसं धावपळ दिसून राहील तुमची इकडे जाय तिकडे जाय काय झालं काही प्रकरण घडलं काही आता किती झाला स्टोरी सांगा होता नाही काही नाही म्हणलं ते बाई बुडी तिथं गेलेली आहे थोडीशी भानगड झाली ते आपल्या बारबोडच्या खोलीवर तर तिथं कसं आहे निपटारा करायसाठी जायचं होतं शांताराम भोले म्हणलं तिकडे ते कधी बुडायला म्हणलं ते म्हणते नाही बा सरपंचाला भेटा आता त्याला चाललं भेटाले तसं म्हणजे मावशीच्या त्या समजा मानवडीचे भांडणं झाले आणि ते निपटारा करायचा आज आहे समजा तसं समजा ते की बा कसं काय करायचं बा खोली सोडा म्हणून राहिला ते खोली काही सोडायची नाही आता कुठं बाहेर काय करा म्हणून जरासं काहीतरी समजावासाठी पाठवायचं होतं कोणाला असं होतं ते. मग आता तुमचे भाऊच तयार राजा काय लिहायला त्याला भेटायला लागते तुम्हाला ते कंदील बुडायला काय अक्कल आहे तेवढी आपले अध्यक्ष एवढे मोठी चुकाडा संघटनेचे तुमचा भाऊच तयार राजा आणि त्यालाच पाठवा तुम्ही काय लोड घेऊन आले एवढे सरळ निपटून येते ती एका दिवसात चला मग तर पेटलं समजा मग नाही का मग इतकं तेल टाकून येते हे की विशेष नाही का पुरं गावात जमा होते मग नाही ते कसं पाहिजे तुम्ही काय करायचं ते राहू द्या तुम्ही आता बाबा आता शेवटी तुमचा विचार आता तुम्ही पाना कोणी पाठवत असेल तर पाठवा माय काय म्हणणं नाही बा पण असं वाटलं बा चला आपलं घरचं प्रकरण आहे टोयगोटे प्रकरण तर म्हणलं बा निपटून टाका आपण आपल्या घरातला मोठा धोरणबाज जर माणूस पाहिला तर मी साव का नाही ते राहू दे दादा तू कसं तर मग फवारायचे काम आहे हो ते निपटते ना मग काय तर बसले आपले जात आपले कामं धंदे आहेत ना म्हणून तर आम्ही दुसऱ्याला पाठवून राहिलो चल झुंबर लवकर थांबू नको नाही तर कसं गोत्यात येते अरे बा तुम्ही सांगता ना फिरून शेवटी शिवलाल भाऊ कशी लागेल तुम्हाला मग हे प्रकरण मिटवून शिवलाल भाऊच शिवलाल भाऊ शिवाय मानमोळे आयरीच येत नाही मग तुम्हाला माहित नाही मानमोळे काय आहे तर मग
अरे पोरा मग जर समजा सरपंच नाही म्हणलं तर मी त्याला फोन केला ना येऊ राहिलो म्हणून बरं म्हणलं कसं आता त्याला कसं नाही म्हणता येत नाही त्याला नाही म्हणलं तर पाहू मग चला आता निपट घ्या चला बरं येतो मग चला येतो आता पायर म्हणलं आहे तुझ्या भाऊले का तुला विचारून नाही राहिला लोकांना विचारून राहिला सांग मला शिवला ते दुसरा पर्यायच नाही दिले इथंच फिरून इथंच येते ते मला माहिती आहे ना काय आहे तर. मग कोण जाते ते गुंपाबाईचे भांडण मिटवाले मग माहित नाही का कोणाला काय आहे काय नाही तर ते जा लागेल आपल्यालाच तेच म्हणलं आपलं असलं तर बरं राहत होतं मला कसं जरा फवारी मारून थंडागार झालं रिलॅक्स पाहिजे होतं 1-2 दिवस एक तर कसं आता का लोक असे ध्यान ठेवून आपल्यावर काही नाही औषध दाबता येत ना कोणतं काहीच नाही ते काय आलोपंगा बिलकुल असा पाहूनच राहिला हो ना थैली पैसे हजरच होते बातच आपण औषध टाकायला गेलं की हो ना आता पाहू ना आता जसं झोको पाय मग जमलं तर जर जात असलं जा चालली जाऊ मग आपण तिघं नाही का निघते आपलं जेवण खावण हे ते सगळं समजा आता काय होते ते येऊ दे फिरून दिले हो येईल ते असं अंदाज वाटते मला हो चला घ्या पंप घ्या आपले भरा चला ते आलं तिकडे चला वाटलंच होतं हे होणारच होतं ते मग होणार होतच ना आताच विषयच झाला आमचा कसं काय बा आतापर्यंत म्हणजे वार्ता आली नाही कानावर सरपंच साहेब म्हणे ना काही आला का म्हणे कानावर तर आता शेवटी तुम्ही येऊनच राहिले आता टेकलेच माझो तर म्हणलं बा तंटामुक्ती गावातलं मिटवते प्रकरण पण हे आता तुम्ही परगावची जर प्रकरण माझ्याकडे आणसान तर मग आता काय म्हणजे कामधंदे सोडून द्यावं का म्हणलं आम्ही आता हे कसं आहे पुलाचं काम झालं आता ओके तेवढं आता बरोबर करायला नाही लागत काय राहिलं सुईलं ती मग सरपंच मी 2 दिवस आम्ही आता कामी नव आम्ही आम्हाला गावाचे कामं करू द्या रस्ते आपले भानगडीन हे ती म्हणजे तुम्ही नाहीच म्हणता काय भाषा राजा कोणी तर राजा भाषा चला इतकं असते का इतकं नको दाखवत जरा थंडामुक्ती अध्यक्ष आहेत का सरपंच तुम्ही तर कमीत कमी ना बाबा हिंका आता तपाशीचं ट्रॅक्टर मी असतं म्हणलं कसंही चाल बा तेवढा मलमा उचलूला ते नव्हता येत तिकडे ते गजानन इंगोलेमध्ये मी जेसीबी नेतो मोठं ताप आहे ना इथं असं आहे ना घोर मग काय आता हे कसंही चालू आहे चालू दे आमचा 2 दिवस आम्हाला डोकं दुखू नको आमचं सांगू ना तुम्ही कधी कोणाचे नाव सांगता राजा फालतू बोलता मग काय याचं त्याच्यावर बोलता तुम्ही मग काय ते गजानन इंगोले काय म्हणजे आता भेटते बोलले ते मग काय काही बोलता जाऊ दे तुम्हाला याद नाही ना लोक येऊ तिकडे आम्हाला काय करायला लागते दुसरं भाऊ ते शिवलाल भाऊ स्वतः यायला तयार आहे तुम्ही येत ना जाऊ दे चला म्हणलं चला जाऊ आलाय राग त्याला बातच तम काय ते लोक आले असं आहे ते आता हो आता काय होते तर नाही का आता हे काम महत्वाचं आहे ना समजा दिमाग कसा दिमाग चालवला मला बरोबर आता हे सांगतो ना 4-5 हजार रुपयाला चुना यायले समजा त्या पिस्तुल्याच्या बुड्याले पुरे शेप वसूलच केले त्याचे आता इकून हे तिकून हे ने ते ने बिलकुल असा कार्यक्रम केला नाही यायचा आता सांगतो तुले एका दगडात 2-4 कामं झाले मग आता हो गाडीचं इन्शुरन्सवाल्याला फोन करतो मी ते टप्पर क्रॅशेस पडले वा दे दुरुस्त करून तिकूनही निघते आणि यायचे बसून काढतो आता यायला फोन करायला लावला मी उद्या बिलकुल मला मीटिंग घ्यायची आहे तिथं या तुम्ही आपले पैसे वसूल करून घेणार आणि बुडीला लवकर घेऊन जा नाही तर मग खोली सोडा म्हणजे ते क्रॅशेस ते तुम्हीच पाळले तुम्हीच केलं सगळं नाही बाबा रात्री गेलं वाटते ते माझ्याशिवाय दुसरं कोण करणार आहे ते मग काहीतरी आपल्याला करावं लागेल ना तर आता त्याला आता फोन करायला लावला बळभवले मी म्हटलं उद्या सगळे मीटिंगला बोलावा मीटिंगमध्ये त्याला बिलकुल सांगायचं एक तर खोली सोडा नाही तर 5,000 रुपये जमा करा नाही तर गाडीचं ओके करून आणा पण आता मी म्हणतो तुम्हाला डोकं आहे का नाही म्हणला हो आपलं ते कॅमेरा आहे ना तिथं कॅमेरा ते मग त्याच्यात ते सगळं ते फुटेज आहेत ना ते अरे बापरे मामाजी काही नकच झालं हे तर डोक्याला ते चष्मान माणूस पोराला इकडे तिकडे बापा आता दापत झालं बरं झालं तर लक्षात आलं ते म्हणजे हे सांगतो ना 550 सबस्क्रायबर लोकांचे लक्षात आलं ते मग कॅमेरा आहे चेक करा म्हणलं का काय काही लक्षात आहे का नाही तुमच्या असं होते नाही का शिकेल तेवढे हुकेल असंच झालं का माझ्या कामात बरोबर आता ते कसं काढायला लागेल मग ते नाही का हो ते काढल्याशिवाय काही पर्याय नाही तर मग कसं बसतीस म्हणाचे चला करा CCTV चेक झालं मग आलं सगळं बाहेरच येते माय मग मग काय सांगा बरं मूर्खातच काढायची पाहिजे नाही एवढ्या मोठ्या PhD खरंच ते बुडी म्हणे ते बरोबर नाही का पेटून द्या म्हणे ते बा लवकरात लवकर ते कॅमेरा हो काढा लागेल आपल्याला ना आता कसं संध्याकाळचं रात्रीच काढा लागेल निरी उद्या येतात ना ते हो काय विषय हो रात्रीचा काढून घेतो मी एवढं काही लक्ष नाही राहते येईल आणि तसं तर ते म्हणणार नाही CCTVचं सारखे पैसे देऊन बा हायच बा आपलं पोट्ट कुचित विषय मोकळा हो पण तरी सतर्क राहणं आवश्यक आहे ना मग काय तर त्याने जर एखादा हुशार आणला एखादा शायना तर त्या गावात शायनीला येत कमी नाही की त्या गावात शायनी हो फक्त आपल्या जवळ बनायला पाहिजे बाकी मग मी पाहतो सांभाळतो सगळे बाकी विषय नाही हो तर रात्री आपण काढून घेऊ CCTV 12च्या नंतर आणि बाकीचा काही विषय नाही चला आता ओके बरं पण मी काय म्हणतो त्याच्यात रेकॉर्डिंग राहील ना पण मग रेकॉर्डिंग असल्यावर मग ते जर म्हटलं तर ना एवढं कुठं द्यायला माहित असते तिथं कॅमेरा लावायला आहे म्हणून आपण म्हणा तिथं कॅमेराच नाही आहे नेहमी प्रमाणे मग काय आता यायला माहिती आहे का या बुडीला गिडीला कुठं लक्ष आहे एवढं द्यायचं एवढं नसेल म्हणून लक्ष इथं ध्यान ठेवते नाही तिथंच होता बा आहे बा नाही बा काय तिथं नव्हताच म्हणायचं बाकीचे दाखवून द्यायचे हे कॅमेरा आहेत बा हो म्हणा तिथपर्यंत येईल असं नाही वाटत म्हणा देऊन टाकतील मोकळे होते आणि ती बुडी चालली नाही ना जाय तिकडे चला येतो आता मी डबा बांधलेला आहे निघतो आता मला कसं आज आता गाडीनं जा लागेल आपल्या स्कूटीनं चला येतो मग मी ओके नसतं झालं पण तुमच्या नातानं म्हणलं लय काम केलं पण तुम्हाला वाटत नाही का तुमचं नातू असेल म्हणून मला तर वाटते बाबा हे पोरगं का नाही इथं जा तिथं जा या पोरांना मला तर वाटते यानंच केलं का काय माहिती बाई असे काम काय करते वेळे क्रू याला खायचा ना नाही फक्त कुठून काही उचलून आणा सांगता येत नाही पण हे असं कोणाचं असं कुचिनपणा नाही करत ते इतक्या मोठ्या गाडीला क्रॅश पाडणं काय याचं काम आहे का ते म्हणलं याच्यात काहीतरी आहे मी सांगतो ना हे बा हे जे मानमोड आहे ना ते कसा माणूस लय चला काय यानं आपल्याला म्हणजे या पोराला काढलं म्हणजे मला जास्त लागते याची रणनीती आहे मला समजते ना इतकी मी पागल नाही ना एवढ्या गोष्टी मला लक्षात येत नाही का पण मी काय म्हणतो आजी कोण क्रॅश पाडले आणि कोण काय केलं ते कॅमेरा तर समजते ना आपल्याला तिथं कॅमेरा लावलेला आहे त्याच्यात मग दिसणच ना आपल्याला कोण आला पण कोण करून गेलं ते
ए बापा हो ना माझ्या डोक्यात नाही ते वर कॅमेरा आहे का लावलेला तिथे कॅमेरा होता का मग काय ते आम्हाला पहिल्या दिवशी आलतो का नाही तर ते मानमोड साहेबच म्हणणे हा चला मग तुम्हाला दाखवून देतो म्हणे सगळे कॅमेरे आहे म्हणे बाबू लावलेले आणि तुम्ही का म्हणे आगोपणा केला आणि कोणता कुचिनपणा केला नळ तोडला कोणतं काही केलं सबन मध्ये दिसते म्हणे माझ्या जेतनी माझ्या मोबाईल मध्ये दिसते म्हणे माझ्या लॅपटॉप मध्ये दिसते म्हणे म्हणून याला वाटत नाही म्हणे मुकाट्यानं म्हणलं सरकी राहायचं म्हणे इथं अजिबात बिलकुल नुकसान झालं नाही पाहिजे म्हणे असं सांगितलं होतं ना आम्हाला चला ना मग काय कोणाला बोलावं लागतं काय आहे हो ते तर म्हणे बाबा याले बोला मीटिंग आहे ढमकं करा ढमकं करा अरे बोलाव द्या की तू बोलाव दे मग मीटिंग मध्ये बोलावलं की मग तिथं म्हणायचं मग कॅमेरा पहा म्हणावा मग आपला हे नव्हतं खरे अंबर तू होय का पण हा खरंच नाही मॅने केलं ते गाडीला काहीच नाही केलं ना गोटा नाही मारला त्याला काहीच नाही केलं ना सांगतो ना मग त्याला लहान लेकराला आळ किती का ते बरं पाहू ना आता कॅमेऱ्यात येऊ द्या कोण बोला देतं माझ्या झुमऱ्याला फोन करून त्याला बडबड करू दे करायचं हा येणच त्याला काय होते काय नाही कोणाला घेऊन येते आता संकेतच्या बाबाला या लागते जाऊ द्या जे होईल ते होईल उद्या भाऊ काय होते नाही का आता लागा काम कमी चला पोरं करा तयार तुम्ही जा आता शाळेत आम्ही लागतो काम कमी घ्या जेवण करून घ्या पटपट चला आले का फिरून आले का नाही म्हणला अरे कोणी नाही येत राजा मेला तर कोणी येत नाही ना मग आपल्या गावातले लोक माहित नाही तुम्हाला कामं इतके गुंतलेले लोक सांगतो ना कोणाला असं फुरसत नाही पाहायची हो काय झालं बा कोणाला का काही म्हणून म्हणतो शेवटी बा माणसं ओळखत जा तुम्ही आले का नाही बापू काय तर रे सरपंच नाही होतं काय तट्टा बघते नाही सगळे परवा जाऊन नेरवाजू नंतर जमते कधी ते ऐकून नाही राहिला पुढचा हो मग ते उद्याच्या उद्या पैसे पाहिजे नाही तर खोली खाली करा बघ खोली खाली करा होत असते कधी तर उद्या कोणते हालती जात आहे म्हणलं तर शिवलाल भाऊ चालता ना बघ उद्या जरा निपटून टाका बा ते काय प्रकार फक्त एक काम सांगतो बा पैसे गिसे काही आम्ही देणार नाही बा आता सगळं म्हणून विचार करून आलो आम्ही तुम्हाला विचार आले आता विषय आता पैशाचा काढला तरी मी काय बोललो तुम्हाला काही हा म्हणलं बा पुतणे आहे आपला काळजी पुटी येऊ राहिलो तुम्ही तर म्हणलं उद्या आपलं काम धंद्याचं काही नाही मजुरीचा विषय नाही आलू पोंग्याचा फवारा आज होऊन जाते झालं आम्ही उद्या येऊन जातो मी समजा हो बबन आले चालते बबनराव बरोबर पाहुणा द्यायचं फक्त एक जण समजा कर पकडा तुम्ही जर संकेतचा बुडा नाही आला तर मग कसं बरोबर चालले जाऊ मग आपण चौघ समजा हा देवलाल भाऊ समजा माझ्या जवळ बा तुम्ही समजा बरोबर चालते ना मग हो चालते जर नाही आला संकेतचा बुडा तर बबनराव आहे मी हा समजा बरं प्रॉब्लेम काय समजा म्हणजे काय आपल्याला कशावर बोलणी करायची आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तिथं काय पडला किस पडला का जरासा हो कसं झालं ते गाडीला क्रॅशेस पडले होते आपल्या पोरानं बुडीचं म्हणणं आहे की बा नाही बा आपल्या पोरानं पाळलेच नाही तर मी फोन केला बुडीला तर बुडी म्हणे नाही म्हणे खोटा आळ घेतला म्हणे तर आपल्याला ते सिद्ध करायचं आहे की बा खरोखर कोणं बा त्यानं क्रॅशेस पाडले आणि काय झालं तर एवढं सिद्ध तुम्हाला तिथं करायचं आहे ते मी कोणती न फी घेता बरं नाही तर मग सर्व बॅक करून दिला मला पैसे तेच म्हणून राहिलो आता ते काय सांगा ते खऱ्याचं खोट्याचं खरं करण्यात नाही आपल्याला काय सांगायचं काम आहे का अरे बा पैशाचा विषय नाही भले माहीच गाडी घे तुम्ही फक्त डिझेल टाकतो बा झालं काय विषय आहे ते जरा बबनराव मी तू समजा एक दोन वाढले तर काही हरकत नाही फक्त आपल्याला विषय क्लिअर करणं आहे सिद्ध करणं आहे सिद्ध झालं म्हणून समजून घ्या आता शिवला टोय कुठे हात टाकला ना विषय संपला म्हणा झालं एवढी हिंमत दिली तर बस झालं हो काम नाही झालं चालते मग काय असं पाहिजे आपल्याला चला मग उद्या तुमचे कमांडर घ्यायचे डिझेल बी टाकतो आणि उद्या ते सिद्ध करून दाखवता तुम्ही कोण होय काय होता जर आपल्या पोरानं जर खरोखर केलं असेल ते काम तर आपण त्याची भरपाई करून देऊ नाही केली तर मग त्याच्यावर करू तेवढी बोलणी करून घेतात ते सगळं हो ना आता तिथं गेल्यावरच काय परिस्थिती आहे बा कसं आहे त्याच्यावर आपल्याला कसं विचार करायला लागं त्याचा काही आपल्याला लोड नाही ते आपला अभ्यास पुरा आहे चला ओके उद्या जाऊ मग ओके हॅलो कोण बोलता म्हणलं अननोन नंबर आहे कोण बोलता कोण हॅलो मी आपला झुमर घर फिरवे हो ते आपला पिस्टल आहे का आमचा पोरगा तिथं तुमच्या इथं आमची आई आहे गुप्पाबाई तर म्हणलं ते कसं तुम्ही फोन केला ना बळभर फोन केला होता आम्हाला की बा असं झालं म्हणे तर ते कसं आहे ते उद्या येऊन राहिलं मला आम्ही काय नाही तर निपटून टाकू आपण म्हणलं काय होते कसं तर काय किती नुकसान झालं काय नाही ते सगळं चेक करून घेऊ त्यानुसार पाहू मग चालते ना या तुम्ही उद्या सकाळी या काही हरकत नाही पण मी एकच शब्द सांगून राहिलो बुडीला इथं ठेवता येणार नाही तुमचा मुलगा तुमची आई तुम्ही उद्या कोणत्या आलते ते रवानगी करा आणि ते गाडीचा काय जे काय खर्च येईल ते आपण विचारपूस करू त्यानुसार तुम्हाला ते भरा लागल बरोबर ते भरून आपण तसं काही विषय पण आम्हाला पाहता लागलं ना काय नुकसान आहे किती आहे कसं झालं कोणं केलं बा नेमकं आमच्याच पोरानं केलं का कोणं केलं आमच्या पुराण म्हणजे आता काय इथं का दुसरे आले का घरात कोणी आले का मग त्यानंच केलं मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे मी प्रत्यक्षदर्शी पुरावा ना मग माझी मिसेस आहे मी आहो मग आम्ही खोटं बोलू राहिलो का हो काही हरकत नाही ना असं त्याला जे काय नुकसान होईल ते भरतो आम्ही काही विषय नाही फक्त कसं म्हणलं एक दिवस थांबा उद्या येतो आम्ही काही वादा नाही बरं ठीक आहे किती जण येऊन राहिले तुम्ही किती येता किती म्हणून म्हणजे आम्हाला कसं व्यवस्था चहा पाण्याची ते करावं लागेल का नाही समजा आम्ही पकडून घ्या तर शिवलाल भाऊ समजा एखादा वाढला तर समजा ते 4 जण पकडा ना 4 जण 4 जण येईन आम्ही संकेतचे बाबा मी आणि जगाचे बाबा आणि एक आमचा एक माणूस आहे हुशार माणूस आहे जरा ते का बस झाले बाकीचे कोण नाही घ्या ना घेऊन या ना कोण आहे हुशार कोण येऊन राहिलं मला आमची जवळच असती शांतारामची घनगणी नाही कोण नाही हेच आपले शिवलालची टोकोटी इचवाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत जरा कसं आहे रिकामवर म्हणे येतो म्हणे चाल म्हणे आपण निपटून टाकू म्हणे जगाचे मोठे बाबा मोठे भाऊ आहे का नाही हो बरोबर काळजी फुटी राहिले सर हो का शिवलाल टोयगोटे हो का नाव जरा ऐकण्यात आहे म्हणलं फेमस नाव वाटते बरोबर येऊ द्या हो शिवलाल टोयगोटे नाही का हो पाहिला हो ते लंबू का माणूस हो ते बरोबर आहे आलं लक्षात हो काही हरकत नाही या म्हणा यायला सांगून देऊ आपण त्याच्या समक्ष दाखवून देऊ काय नाही तर काही वांधा नाही फक्त पैसे सोबत आणजा म्हणलं ओके बिलकुल ओके चल जमलं म्हणलं आला फोन द्यायचा आता हो दबले म्हणलं आता ते हो आता कसं आहे उद्या येतील ते तिघं चौघ जण जायचं बरं इकडे हालगो मालगो करतील हो त्याला सगळं नुकसान दाखवून देऊन पैसे वसूल करू मी आता इन्शुरन्सवाल्याला फोन करतो त्याला म्हणतो परवा दिवशी तू येऊन गाडी ओके करून द्या याच्यापासून पैसे वसूल करतो फक्त मला बुडीले त्या तिच्या नाताले लवकर इथून उद्या रवाना करता तेवढं पाहिजे फक्त सगळं क्लिअरच करतो उद्या बस झाला विशेष मोडता आता बस झाला घर मालकाचे वांदे विशेष क्लिअरच करतो उद्या शेवटचा भाग उद्याचा
हो ना, माय कुशी आलता ते म्हणे काय काही करा म्हणे, चला म्हणे तेवढं प्रकरण निपटून टाका. पण मी आणलं कसं, ते मामे ना हे माझ्या जवळचे, कोणाची बाजू घ्या कोणाचं काय करा, पैसे सोडत नाही ते, मला माहित आहे ना. मग आमच्याही जोड आलता ते पुलाचं काम होतं, तिथं आला म्हणे आमचं डोकं खाल्लं, तास लागते म्हणे. नाही तर मग शिवलालले जातो म्हणे घेऊन. मग आता शिवलाल जर घेऊन गेले ते तर नसता तापच आहे की नाही. बहुतेक मला वाटते शिवलालले काहीतरी सांगायला गेलं तर वाटते तिथून. हे बा शिवलालला जाऊ नका देऊ, ते जर गेला तर अजून फालतू इचकाही न व्हायचं. हो जाऊ दे, आपलं आता काम तर आलंच ना आटपत. झालं ना ते पुलाचं, चालले जाऊ ना मग. हो शांताराम भाऊले म्हणा चला म्हणा, चला आपण तिघही जाऊ. तर भाऊ चला, तुम्ही चला, जाऊ द्या ना, आपला गावचा प्रश्न आहे, निपटून टाकू तेवढं. ते कसं गुंपा मावशीले सगळे आपण जर समजून सांगितलं तर येऊ शकते, नाही तर कसं आहे येणारच नाही. समजा नाही का, हो का, मग जाऊ मग सकाळी नाही का, हो सकाळी चालले जाऊ. मी बी आता दुधाच्या कॅनाय संग घेतो. तुम्ही ये जा मग आता समजा बुलेटवर सरपंचाच्या. जाऊ द्या आता, एक खेपचा आता काय किती खर्च आला तेवढा देऊन देऊ बा त्याले, ते बुडील म्हणून चला घराकडे. कसं द्यायला शांततेनं आपल्या खोलीवर राहू द्या. जाऊ द्या आता, संकेतची बुडी आहे ती स्वयंपाक करते, विषय मिटून जाते. चालले जाऊ मग सकाळी उद्या. पण आता तुला मानानं म्हणलं बा जाय ते प्रकरण मिटवायला जात असतं, तो काय बिघडलं असतं तुझे गेलं तर. मग काय त्याला का फालतू नाही म्हटलं, मस्त नाश्ता पाणी हे ते जसं माल झाला असता. काय आहे तिथं जरासा वयस्कर माणूस आहे, समजदार आहे म्हणून तुला ते म्हणाले आलता झुमऱ्या, आणि तू नाही म्हणलं. तसं काही नाही म्हणा, नाश्ता पाण्याचं तर बरं होतीच म्हणा आपलं. पण लेकाचं कसं मला धाक वाटे, हो मी आणलं बा कसं आहे, गुंपाबुडीचा स्वभाव आहे कसा तिरकट्या. नाही आपल्या अंगावर उलटा हे म्हणतात, त्याचं मोठं कठीण काम असते आजकाल. म्हणून मी नाही म्हणलो त्याला. पण लेकाचं मला किव येऊ राहील त्याची. जाऊ मग लेकाचं नाही का, चालतं का मग तू बी रिकाम आहे म्हणतो उद्या तर. आम्हाला आता कसं फवारणीची औषधी आणायला लागते, रिकामपणे आहे चालले आपली तिथं जा. जरासं कसं गोष्टी माष्टी चहा पाणी हे ते जरासं बरं होऊन जाते. चाल तू, हो निपटतो म्हणा, मी झुंबरले म्हणा काही हरकत नाही, सकाळी सांगतेले आणि चालले जाऊ मग आपण सगळी. बरं चालतं मग, हो तू एक मी एक, समजा झुमऱ्या आणि ते जगनचा बाबा येईन समजा. हो चालते मग. हो तर त्याला तुम्ही काय नाही या बा, आम्ही आमची गाडी घेतो आणि पुढे होतो. झालं मग मोकळाच विषय, क्लिअर करून टाकू. कोण काय केलं काय केलं नाही का, जे होईन ते होईन, पाच बसू तिकडे का एरी का आपल्या जवळचे पैसे चालले. जाऊ द्या, बस जास्त लोडच घ्यायचं नाही ना, 10 मिनिटाचं प्रकरण नाही ते. मग काय तर काहीच नाही विषय, आपल्याच पोट्ट्याचा गुन्हा आहे ते, पोट्टले कुची नाही ते झुमऱ्याचं. मग काय तर निरा काव आणला म्हणते त्याला. मग काय तर आता फोन आला ना बड भाऊचा, मारतीले म्हणे काय निरा हैराण झाला म्हणे, ते पिसायल्यासारखा करून राहिला म्हणे. म्हणून म्हणलं उद्या जाऊन ते बुडील म्हणा बा तिथं काही थांबू नको तू, हाय आता संकेतची आई जाय तिकडे. हो त्याला घेऊन येऊन आणि प्रकरण मिटून चालली येऊ. जाऊ दे, सकाळी चालले जाऊ 9 वाजता.